नमस्कार मंडळी, मी अक्षय गणेश पाटील आणि आज आपण जाणार ते म्हणजे विसर्जन सोहळा आहे। तो म्हणजे कुठं तर पनवेलमध्ये लालबाग ह्या बाप्पाचं आपले विसर्जन आहे। तर आपल्याला म्हणजे मुंबईला जाताना आलं तर आपल्या जे आता जे साखर चौथीचे गणपती आहेत त्यामध्ये आज दुसरा दिवस आहे। दुसरा दिवस म्हणजे 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन आहे। तर सेम टू सेम डिट्टो लालबाग जसा होता मुंबईचा तसा पनवेलचा महाराजा म्हणजेच लालबाग आहे। ते पण म्हणजे त्याचा मुंबईचा जो लालबागचा राजा होता तसाच तो डिट्टो म्हणजे तसाच त्यांचा सेम होता, गणपती साजरा करायला घेतलेला आहे। तर चला मंडळी बघूया म्हणजे आहे पूर्वीपासूनची म्हणजे पूर्वीपासून जो गणपती इथे विराजमान झालेला आहे तसाच आता पूर्वीपासूनची जी प्रथा चालू आहे तशा प्रकारे आपण पण जाणार आहोत। तर ते म्हणजे पनवेलचा जो लालबागचा राजा आहे त्याचं विसर्जन बघायला। तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर बऱ्याच महिन्यापासून आपला हा गॅप असेल तर समजून जा मंडळी, मी तुम्हाला सांगतो ह्याचा कारण काय गॅप होता आणि मी व्हिडिओ बनवायचा का गॅप घेतला का नाही, तर तुम्हाला मी सगळं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। ती व्हिडिओ पुढची आपण करणार आहेत तर का गॅप घेतला ना का नाही। तर आता आपला ब्लॉग स्टार्ट झालेला आहे आणि चला आता जाऊ आपण जो पनवेलचा लालबागचा राजा आहे त्याला आपण म्हणजे विसर्जन सोहळा कसा साजरा करतात कसा नाही ते आता आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत। तर मित्रांनो, जर तुम्ही आत्ताच जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला मंडळी भेटू नंतर। आता माझ्यासोबत आहे देवेश, तो आता निघलेला आहे, तो येईल आता थोड्या वेळाने। मी आता सायड्याला आहे तर मी ते निघते, देवेश आला की नंतर मग देवेशला हाय बाय करू आणि आपण प्रवासाला सुरुवात करू। तर चला मंडळी, बाय बाय। तर मंडळी तुम्हाला भेटून खूप बरं वाटतंय कारण की आता बरेच महिने आणि बरेच दिवस झालेले आहेत। मला तरी वाटते 30-31 दिवस होऊन सुद्धा आज 10 दिवस तरी झाले असतील, निदान 10-12 दिवस झाले असतील जास्त। तर मला पण खूप तुम्हाला मिस केलं कारण की माझी एक पण व्हिडिओ पडली नाही त्याच्यामुळं। तर गाईज व्हिडिओ न पडण्याचं कारण आहे माझ्या पप्पांचं निधन झालेलं, त्याच्यामुळं मी व्हिडिओ करू शकत नाही आणि तुमच्यापर्यंत पोहोचवल्या शकत नाही होता त्याच्यामुळं। आता म्हणजे मला माझ्या बाबा पण मला खूप आठवण करतात आणि मी पण त्यांना खूप मिस करतो आहे कारण की का मला असं नाही वाटत की आमचे बाबा अजून म्हणजे माझ्यापासून दूर गेलेत। ते माझ्यासोबत आहेत, कायम माझ्यासोबत राहतील आणि कायम मला त्यांची खूप आठवण येणार आहे कारण की माझ्या प्रत्येक साथीला साथ देणार होते, मदतीला पुढाकार होता, त्यांचा आशीर्वाद भरपूर होता। म्हणून आज मी त्यांच्या आशीर्वादाप्रमाणे म्हणजे भरपूर काय करणार आहे। तर गाईज चला चाललो होतो आपण, देवेश येईल आता थोड्या वेळानं। तर चला जाऊ बोलू आपण ह्या विषयावरून, म्हणजे बाबांची आणि माझी व्हिडिओ आम्ही घेऊन येत जाईन आणि त्या विषयामध्ये सगळं बोलून डिटेलमध्ये। तर आता चला आपण जाऊ, बाप्पाचं विसर्जन आहे तर जाऊ आपण तिकडं। बघा मंडळी, अशा प्रकारे मी आता आलेलो आहे, आता पनवेलमध्ये आहे आणि पनवेलमध्ये आता जो मार्केटचा राजा आहे म्हणजे लालबागचा राजा त्याचा जो एंट्रन्स आहे ना म्हणजे जो प्रवेशद्वार आतमध्ये जाणारा त्या आता प्रवेशद्वार जवळ आहे आम्ही। तर बघा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण मस्त भारी आहे आणि मला तर खूप आवडली, तुम्हाला पण आवडेल। दाखवतो तुम्हाला मी सगळं इथला व्ह्यू आणि तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवणार आहे कसं दर्शन कसं नाही। बघू लाईन जर असली तर आपल्याला दर्शन पण करायला भेटेल, नाही तर आपण विसर्जनाचे सीन घ्यायला आलो म्हणजे विसर्जन कशी साजरा होते किती नाही तुम्हाला दिसणार आहे। तर चला मंडळी बघत राहा। तर बघा मंडळी, हा आहे राजाचा एंट्रन्स म्हणजेच प्रवेशद्वार। त्या प्रवेशद्वारामधून आता आपण आतमध्ये चाललो। बघा भरभराटून पब्लिक आहे। ज्या मुंबईचा राजा म्हणजेच लालबागचा राजा तिथला जर दर्शन होत नसेल तर तुम्ही नक्कीच इथे या, इथे ह्या राजाचं दर्शन नक्कीच होईल।
तिथे जरा धक्कामुक्की असते जास्त, पण इथं धक्कामुक्की नसतं. इथं एकदम चांगल्या प्रकारे दर्शन होते राजाचं. तर चला जाऊ आता आपण आतमध्ये. कधी म्हणजे मला घ्यावाचं आहे. तर काय इथं आहे ना मार्केट आहे, भारी आहे. सगळी खेळणी वगैरे जागा आहे. घ्यावाचं तुम्हाला सामान असेल ना ते सगळं इथून. आता देवेश सांगते इथून लाईन लागलेली आहे म्हणजे राजाचं दर्शन घ्यायसाठी. आज ती लाईन नाही. तर बघा लेडीजला पण भरपूर आहे व्हरायटी, खूप भारी. आणि बघा इथं जर लहान मुलं येत असतील तर त्यांच्यासाठी पाळणे पण आहेत. तर बघा हे बघा कपडे बिपडे सगळं आहे. चला मंडळी बघत राहा, भरपूर मजा येणार आहे. आणि हा विसर्जन सोहळा आहे, तर विसर्जन सोहळ्यामध्ये जाम मजा राहील. तर बघू आपण हा विसर्जन किती साजरा भारी करतात किती नाही, हे मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे. तर चला बघत राहा, खूप मजा आहे. तर काय बघू शकता तिथून आहे ना आपल्या चरण स्पर्श होते आणि इथून मुखदर्शन आहे म्हणजे जवळ. नमस्कार मंडळी. तर मंडळी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला जेव्हा गणपती सीझन असतो आणि तेव्हा लालबागचं दर्शन होत नाही तेव्हा आपण काय करायचं. जेव्हा मनोभावाने भाविक भक्त दर्शनाला येतात त्यांना म्हणजे तासनतास लाईनीत उभं राहायला लागतं आणि लाईनीत उभं राहून पण दर्शन नीट होत नाही, धक्कामुक्की होते. तर तुम्ही नक्कीच ह्या गणपतीला या, म्हणजेच कुठे पनवेलमध्ये साखर चौथीचे गणपती असतात तेव्हा हा लालबागचा राजा म्हणून असतो. त्याचं नाव आहे मार्केटचा राजा. हा मार्केटचा महाराजा म्हणून प्रसिद्ध आहे. तर इथे आलं दर्शनाला तर कुठलीच धक्काबुक्की नसते. एकदम म्हणजे भाविक भक्तांना निवांतपणे दर्शन होतं आणि मनोभावाने श्रद्धा मागू शकतो आपण बाप्पाकडून. तर या तुम्ही इकडे आणि नक्कीच दर्शन घ्या या बाप्पाचे. आणि या मंडळाला 33 वर्ष पूर्ण झाली. आज या मंडळाला 33 वर्ष पूर्ण झाली. आणि ही मूर्ती अशी तशी नाही, कारण की जी लालबागला जो कलाकार असतो, मूर्तिकार असतो, त्यांनी जी लालबागला मूर्त काढलेली असते तीच मूर्त सेम टू सेम डिट्टो, जो बॅकग्राऊंड सगळं म्हणजे पाठची प्रभाव सगळं डिट्टोचं डिट्टो ती मूर्ती तोच कलाकार म्हणजे तोच पेंटर असतो, तोच काढतो ही मूर्त. तर बघा म्हणजे बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका.
बघा म्हणले अशा प्रकारे आपल्या लालबाग दरवाजा बाहेर निघतोय. तर सगळी पब्लिक आहे ना साईडला करतात पहिले आणि साईडला गेल्यावर आपला बाप्पा बाहेर निघणार आहे. तर बघू शकता भरपूर मोठा विसर्जन सोहळा आहे हा पनवेलमध्ये. गर्दी बघा, काल पण भरपूर गर्दी होती ना, आज पण भरपूर गर्दी आहे कारण की आज विसर्जन सोहळा आहे. त्यानिमित्ताने बघा गर्दी बघा, भक्तांची लाईन जाम लागलेली आहे. तर काय बघू शकतो बघा. तर आता बाप्पा बाहेर निघलेला आहे आणि बघा म्हणजे त्यांना जरा फिरवायला जरा दिक्कत होतोय. तो थोडा प्रॉब्लेम होतो फिरवण्यासाठी.
काय गाईज बघा अशा प्रकारे आहे ना पूर्णपणे आम्ही म्हणजे विसर्जन सोहळा बघितला. तुम्हाला कसा वाटलं कसा नाही मला माहीत नाही, पण तुम्हाला मी नक्कीच चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ अशीच बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी चाललो आता आपण जिथं आपल्याला ऑर्डर आहे तिथं चाललो. तर ह्या ब्लॉगला इथंच एंड करते. तर व्हिडिओ कशी आहे कशी नाही नक्कीच सांगा आणि कमेंट मारा. चला मंडळी बाय बाय.